मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल, मात्र वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. श्वसनाचा त्रास, खोकला, ॲलर्जी आणि डोळ्यांची जळजळ, मुंबईकरांना जाणवू लागल्या समस्या. साताऱ्यातील अतुल भिसे आत्महत्या प्रकरणात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आरपीआय आणि आंबेडकरी चळवळीचे नेते कार्यकर्त्यांची निदर्शनं. देवगंधर्व महोत्सवातून कल्याणकरांना मिळणार शास्त्रीय संगीताची मेजवानी. कल्याण गायन समाजाच्या शताब्दी वर्षानिमित्त 12 ते 14 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन. काँग्रेसकडून तपोवनात आज अनोखं आंदोलन. सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन तपोवनात केलं वनभोजन. वृक्षतोडीचा निर्णय रद्द करण्याची प्रशासनाला केली मागणी. एफआरपीची रक्कम कमी निघावी यासाठी कारखान्यांकडून रिकव्हरी चोरी. याबाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती तीव्र आंदोलन छेडणार. शेतकरी नेते अजित नवलेंचं वक्तव्य. सोलापुरातील दमानी नगर जवळील रेल्वे पूल पाडकामासाठी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार. 2 पर्यायी मार्गांची पोलिसांकडून पाहणी. तपोवनात प्रहार संघटनेकडून रक्तदान शिबिर. रक्त घ्या पण तपोवनातील वृक्षतोड करू नका. रक्तदान शिबिर घेत प्रहारचं अनोखं आंदोलन. धाराशिवमधील घरकुल योजनेतील अधिकारी कर्मचारी सामूहिक रजेवर. योजनेतील कामाच्या जबाबदारी निर्धाराबाबत शासन आदेश जारी करावा या मागणीकरता रजेवर. छत्रपती संभाजीनगरात मनपा विद्यार्थ्यांनी केला कामगारांचा सत्कार. विद्यार्थ्यांच्या सत्कारानं कामगार गेले भारावून. यवतमाळमध्ये बालविवाह रोखण्यासाठी 100 दिवसांची मोहीम. बालविवाह प्रतिबंधासाठी कृती दलाची स्थापना. बालविवाहासाठी धार्मिक विधी करणाऱ्यांकडून घेतले जाणार हमीपत्र. गाव पातळीवर राबवला जाणार विशेष अजेंडा. यवतमाळमध्ये कृषी फीडरवर वारंवार वीज पुरवठा खंडित. कृषी फीडरवर वाढलं झिरो लोडशेडिंग. सिंचनाअभावी शेतकरी त्रस्त. अमरावती जिल्ह्यात कडाक्याची थंडी. तापमान 9.8 अंशांवर. अहिल्यानगरमध्ये राज्यस्तरीय दिव्यांग सायकलिंग आणि जुडो स्पर्धेचं उद्घाटन. राज्यभरातील 115 दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला स्पर्धेत सहभाग. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वन विभागाकडे झुडपी जंगल म्हणून नोंद. गडचिरोलीत झुडपी जंगलांच्या नियमितीकरणाला वेग. बीडच्या माजलगावमध्ये मा कनकेश्वरी शिवपुराण कथेचं आयोजन. भव्य शोभा यात्रेनं होणार कथेची सुरुवात. वाशिम जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनांची कामं निधी अभावी ठप्प. मंजूर झालेल्या 741 पैकी केवळ 297 योजनांची कामं पूर्ण. नळ योजनांचा वेग कमी झाल्यानं अनेक गावातील पाणीपुरवठा थेट प्रभावित. वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीपात्रात पाणी कमी. बहुतांश पिकांना फटका बसण्याची शक्यता. यामुळे पेनटाकळी धरणातील पाणी पैनगंगेत सोडावं शेतकऱ्यांची मागणी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेचा नागपूर अधिवेशनावर चॉकलेट मोर्चा. प्रशिक्षण देऊन वाऱ्यावर सोडल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. सरकार विरोधात युवकांची प्रचंड घोषणाबाजी. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा नाशिक रोडवर रास्ता रोको. गोमांस तस्करी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. हिंगोलीत आचारसंहितेमुळे शहरी विकास कामांच्या निधींना ब्रेक. जिल्हा वार्षिक योजनेत ग्रामीण भागात 30% निधींचं वितरण. निधीसाठी आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा. अपघात रोखण्यासाठी वाहन चाचणी कडक. राज्यात नवे निर्देश जारी. मार्गदर्शक तत्वांची पायमल्ली करणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर होणार कारवाई. शिक्षक भरती घोटाळ्यातील प्रमुख 2 आरोपी अद्याप फरार. आतापर्यंत शिक्षण अधिकारी, उपसंचालक, कर्मचारी असे 9 जण अटकेत. गुन्हेगारांवर मोक्का लावण्याची मागणी. हिंगोली जिल्हा परिषदेतील अधिकारी रजेवर गेल्यानं कामकाज कोळंबलं. तर हमी योजनेमध्ये जबाबदारी निश्चित करणारा अध्यादेश जारी करण्याच्या मागणीकरता अधिकारी सामूहिक रजेवर.
कोकणात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं रस्त्याची दुरवस्था, अधिकाऱ्यांकडून अद्यापही रस्त्यांची दुरुस्ती नाही, निलेश राणेंचं विधानसभेत वक्तव्य. कृष्णा खोपडे यांना धमकी दिल्याप्रकरणी भाजप आमदार आक्रमक झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब. आमदार समीर कुणावार यांची चौथ्यांदा विधानसभा तालुका अध्यक्षपदी निवड. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राहुल नार्वेकर यांनी केली घोषणा. हिवाळी अधिवेशनात वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील 300 बेडच्या सामान्य रुग्णालयासाठी मंजूर. आमदार सुमित वानखडे यांच्या पुरवणी मागणीत राज्य सरकारने दिली प्रशासकीय मंजुरी. सीएसएमटी स्टेशनवर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती. रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करून नव्या आराखड्यानुसार महाराजांचा पुतळा बसवणार. नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी. भाजपचे विक्रांत पाटील यांचे विधिमंडळ परिसरात लक्षवेधी आंदोलन. घरांच्या किमतीमधून जमिनीची किंमत वगळली तर घरांच्या किमती कमी होतील, पाटील यांचा दावा. एखादा मंत्री विधानसभा परिसरात नसेल तर इतर मंत्री त्यांच्या कामकाजाचं पाहतात, पण मंत्री केबिनमध्ये बसून नसेल तर दुसऱ्या मंत्र्यांनी का उत्तर द्यावं, भास्कर जाधवांची विधानसभेत विचारणा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्याच आमदाराला झापलंय. लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत आणू नका, फडणवीस यांनी भाजपच्याच आमदारांना झापलं. गुटखा विक्रीवर एमसीओसी अंतर्गत कारवाई होणार, कायद्यात बदल करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. महिला डॉक्टरची दोन्ही आरोपींकडून फसवणूक. हातावर लिहिलेलं अक्षर महिला डॉक्टरचं, तपासातून समोर. दोघांनी फसवणूक केली म्हणून नाव लिहित पीडितेची आत्महत्या. प्रकरणात लवकरच चार्जशीट दाखल होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत. बदनेकडून फसवणूक आणि शारीरिक शोषण केल्याचं समोर, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधानसभेत वक्तव्य. राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 65 हॉस्टेल सुरू. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगडमध्येही वसतिगृह सुरू करणार, विधानसभेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक. विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. कर्जमाफीबाबत सरकारला विचारला जाब. देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून संसदेत विधेयक सादर. गळ्यात माळ घालून विरोधकांचं आंदोलन. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पक्षात इन्कमिंग कायम. नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज सुरू. 19 प्रभागांसाठी भाजप इच्छुकांचे 1120 अर्ज दाखल. यामध्ये नेत्यांच्या मुलांचा समावेश. आगामी जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावली जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक. मुलुंड तहसीलदारांनी बनावट जन्म दाखल्यांचे अर्ज नाकारले नाहीत. फसवणूक करणाऱ्या अर्जदारांविरुद्ध गुन्हा दाखल नाही. भाजप नेते किरीट सोमय्या करणार ठिय्या आंदोलन. गडचिरोलीतील अहेरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस, तरीही त्यांच्यावर कारवाई का होत नाही, विजय वडेट्टीवारांचा सवाल. अकोला आरोग्य विभागाच्या 2024 सरळ सेवा भरतीत घोटाळा. अधिकार नसताना 5 अधिकाऱ्यांची बेकायदेशीररित्या बदली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवक्ते फैजान मिर्झा यांचा आरोप. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना लक्ष देण्याची विनंती. सुप्रीम कोर्टाने पितृसत्तेला छेद देत महिलांच्या बाजूने निकाल दिला. जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींसाठी ही आनंददायी बाब. मराठा संघाच्या उपाध्यक्षा रेखा कोंडेंची प्रतिक्रिया. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशाच्या बंडल सोबतचा व्हिडिओ व्हायरल. यावर चौकशी झाली पाहिजे, सत्य बाहेर येईल. यामागे नेमकं कोण आहे हे देखील स्पष्ट होईल. मंत्री उदय सामंतांची व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया. अधिवेशनात सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याची मनोज जरांगेंची मागणी. आईच्या जातीच्या आधारे मुलाला जात प्रमाणपत्र देण्याची परवानगी. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचं आम्ही अभिनंदन करतो, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. अंबादास दानवे घेणार उद्धव ठाकरेंची भेट. सेना भवन इथे घेणार भेट.
महेंद्र दळवींच्या व्हिडिओ संदर्भात अधिक चर्चा करणार। आमदार दळवी असं करू शकत नाही, दानवेंनी अधिवेशनादरम्यान जाणीवपूर्वक व्हिडिओ व्हायरल केला। तटकरेंच्या रूपात घरातच शत्रू, दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर आमदार महेंद्र थोरवेंची प्रतिक्रिया। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण, आरोपी अद्याप फरार। या प्रकरणी आरोपीला शिक्षेच्या मागणीकरता भाजप आमदार सुरेश धस घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। व्हिडिओतील नोटा आल्या कुठून, सत्ताधाऱ्यांकडे एवढी कॅश येते कुठून, भास्कर जाधवांचा सवाल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।